सुखोताची जोडी म्हणूना विठ्ठली आवडी म्हणूना विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाची आकर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा घ्यावा आपुला
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं त्रिगुणरहितं द्वंद्वातीतं त्रिगुणसदृशं तत्त्वमश्चादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पण आपण करतो का? जर आपण एक देव केलं नाही तर आपल्याला चूक लागन का? तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात, येते माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. जर आपण एक देव केलं नाही तर त्या संसारात चूक लागन का? नाही, त्या संसारात आधी चूक नाही आणि नंतरही चूक नाही. जर आपल्याला त्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावे लागेल? सद्गुरू करावे लागतील. ते काय करतील? पुढे जाऊन सांगतात, अविनाश करी आपुले आईचे लावी मन पिसे गोविंदाचे. जर आपण सद्गुरू केले तर काय करतील ते? सद्गुरू आपल्याला अविनाशी पदाला पोहोचवतील. अविनाशी पद म्हणजे काय? ज्याचा कधीही विनाश होत नाही त्यालाच अविनाशी पद म्हणतात. जर आपण त्या गुरूंकडून नाम घेतलं तरच आपण अविनाशी पदाला पोहोचू. तरच त्या देवाचं गुरु आपल्याला देवाचं वेड लावून देतात, त्या देवाचं छंद लावून देतात, त्या देवाचे पिसे लावून देतात. पिसे म्हणजे कोंबडीचे पिसे का? नाही. मोराचे पिसे का? नाही. बदकाचे पिसे का? नाही. पिसे म्हणजे त्या देवाचं वेड. तर ते गुरु आपल्याला त्या देवाचं वेड लावून देते. जर आपण त्या देवाचं वेड लावलं तर काय होईल? तर शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, ए रते तुका म्हणे कमरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. काय होईल? जर आपण त्या देवाचं नाम घेतलं तर काय होईल? जशी तुकोबारायची कीर्ती मागे राहिली, जनाबाईची राहिली, मीराबाईची राहिली, तशी आपलीही कीर्ती मागे राहील. हा जर अभंगाचा सरळ भाव करता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त असे असणारे माझे देहू निवासी संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल
हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून
Baba
माझे माझे म्हणून प्रमाण घेतात. तर ह्यो माणूस मधूनच उठतो, म्हणतो महाराज तुम्ही असं कसं म्हणता, कुणीच कुणाचं नाही, बायको माझी आहे, पोरं माझी, आई माझी आहे, तुम्ही कसं म्हणू शकता बरं कुणीच कुणाचं नाही. महाराज म्हणतात कीर्तन संपलं मला भेट, मग तुला सांगतो. कीर्तन संपल्यानंतर ना तो भेटतो आणि महाराज म्हणतात तू एक दिवस तुझ्या बायकोची परीक्षा घे म्हणल्यानंतर ना त्यांची ठरती परीक्षा काय घ्यायची, कशी घ्यायची.
जायचं नाही, एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. जायचंय का नाही, का इथंच राहायचंय? जायचं नाही एक ना एक दिवस आपल्याला.
असे सद्गुरू करायचे. त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे ते. तर प्रश्न कोणते विचारायचे? पहिला कोणता विचारायचा? या जगात देव आहे का? ते हा नाही म्हणतील. नंतर म्हणते दुसरा विचारायचा, तुम्ही अनुभवलाय का? ते म्हणतील अनुभवल्याशिवाय कीर्तन प्रवचन करतोय का? तर तिसरा असा विचारायचा की तुम्ही मला अनुभवून द्याल का? ते जर म्हणले उद्या या, परवा या, 2 महिन्यांनी या, 2 वर्षांनी या, असे सद्गुरू करायच्यात का? नाही. जे आपल्याला एका क्षणात देवाची प्राप्ती करून देतील असे सद्गुरू करायच्यात. कसे? आपल्याला एका क्षणात देवाची प्राप्ती करून देतील असे सद्गुरू करायच्यात. त्या देवाचा छंद लावायचा, त्या देवाचा वेध लावायचं, त्या देवाचं नामस्मरण करायचं. आता इथं कोणाच्या गळ्यात माळा आहे हो? आहेत का नाही माळा गळ्यात? हात वर करा की मग. तुमच्या नाही? ज्यांच्या नसतील त्यांनी घाला. ज्यांच्या नसतील त्यांनी घाला. त्या देवाचं चिंतन करा, त्या देवाचं नामस्मरण करा, तरच आपल्याला काय होईल? त्या देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं तिसरं ज्यावेळेस माझे राजे
जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 जिजाऊ हर 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 महादेव आणि तिथं परत सोडून या काय म्हणले होते काया रात्रीला चमकत होता तिच्या रूपात उन्हा काया रात्रीला चमकत होता तिच्या रूपात उन्हा अशीच देखणी होती एका मुसलमानाची त्या धरणीलाही म्हणाला राजा तो सिलवाना आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान किती संस्कार लावले होते त्या जिजामातेने पहिला महाराष्ट्र कसा होता आत्ताचा कसा आहे आत्ताच जर महाराष्ट्र पाहण्यासाठी बोलवायचं असेल तर म्हणावं लागेल चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते नोटासाठी खोटा सौदा येथे व्हायला लागला नोटासाठी खोटा सौदा येथे व्हायला लागला जगाचा पोशिंदा जीव द्यायला लागला जगाचा पोशिंदा जीव द्यायला लागला चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते हंडाभर पाण्यासाठी भांडणं इथं व्हायला लागली हंडाभर पाण्यासाठी भांडणं इथं व्हायला लागली 13 माकडं आणि 8 लाकडांच्या नादी लागून तरुण पिढी बिघडायला लागली चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते शिवबा लोकशाहीच्या नावाखाली ठोकशाही सुरू झाली लोकशाहीच्या नावाखाली ठोकशाही सुरू झाली काही मतदार मटण खाऊन बटन दाबू लागली चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते शिवबा सारच नाही पण बऱ्याच मिरवणुकीमध्ये फोटो तुमचा पुढे असतो शिवबा सारच नाही पण बऱ्याच मिरवणुकीमध्ये फोटो तुमचा पुढे असतो आणि मागडीक बाटल्यांचा पडलेला असतो आणि मागडीक बाटल्यांचा पडलेला असतो चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते चला ना शिवबा तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवते आत्ताच जर महाराष्ट्र पाहण्यासाठी बोलवायचं असेल तर असा महाराष्ट्र होता का नाही पहिले मावळे बी कसे होते लवकर उठे रंगणात सुटे तलवारी तुटे मागं नाही हटे आताचे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे अहो बाटली फुटे पण मागं नाही हटे आहेत का नाही आताचे मावळे असे जन्माला आल्यापासून आपण त्या बाटलीच्याच मागं लागलोय जन्माला आलो आईचं दूध आटलं चालू केली दुधाची बाटली शाळेत जायला लागलो चालू केली पाण्याची बाटली उच्च शिक्षण घ्यायला लागलो चालू केली थंडाची बाटली गावाकडे आलो चालू केली बिअरची बाटली ती नाही पटली म्हणून चालू केली देशी बाटली ती पटली पण तिने खिशाची तिजोरी आटली म्हणून चालू केली इंग्लिश बाटली ती पटली पण ओव्हरलोड होऊन पोटातली आतडी फाटली दवाखान्यात गेलो डॉक्टरनी लावली सलाईनची बाटली शेवटी प्राण ज्योत मावळली बॉडी घरी आणण्यात आली अंघोळ घातली गुलाब पाणी आणि अत्तरची बाटली तरी हौस नाही पिटली मग चितेवर ओतली रॉकेलची बाटली मग सगळी हौस पिटली आपण त्या जन्माला आल्यापासून त्या बाटलीच्याच मागं लागलोय त्या बाटलीच्या मागं न लागता आपण कायच्या मागं लागलं पाहिजे त्या देवाच्या मागं लागलं पाहिजे का नाही आपण मरताना असं मरायचं कसं मरायचं असं मरायचं की आपली ही उत्तम अशी कीर्ती मागं राहील ज्यांना वाटतं आपली कीर्ती मागं राहावी त्यांनी एकदा हात वर करा दोन्ही हात उंच करा आणि
सच्चिदानंद रामदास बाबा असतील, माझे सद्गुरू राजाराम बाबा जगताप असतील, त्यांच्याचमुळे मी इथं बोलू शकले. मातोश्री विद्याताई महाराज जगताप असतील, त्यांच्याचमुळे मी इथं बोलू शकले. आणि माझे आई वडील असतील, त्यांनी जर मला संस्थेत घातलं नसतं तर मी आज या गादी उभी नसते. त्यांनी टाकलं, संस्थेत शिकायला टाकलं म्हणून मी आज इथं उभी आहे. त्यांचं मनापासून आभार मानते. आणि श्री किसन बापूराव वाघचौरे, भैरवनाथ दुड्डेर यांचंही मनापासून आभार मानते व सप्ता कमिटी यांचंही मनापासून आभार मानते. व तसेच माझ्या कीर्तनाला ज्यांनी साथ दिली ते भूषण महाराज असतील, महेश महाराज असतील, हार्मोनियमला ज्यांनी साथ दिली ते नवनाथ महाराज असतील, तसे गायक वृंदामध्ये ज्यांनी साथ दिली ते दारेकर आबा असतील, शेलार महाराज असतील, विवेकानंद महाराज असतील, तसेच राहुल महाराज असतील, सुनील दादा असतील, जाधव महाराज असतील, त्यांचंही मनापासून आभार मानते. व श्रेयाताई असतील, वैष्णवीताई असतील, यांचंही मनापासून आभार मानते. व या टाळकरी आमच्या भगिनी